100 ग्रॅम मखाने घेतलेत, प्रत्येकी 40 ग्रॅम काजू, बदाम, मगज बी हलकेसे भाजून घ्यायचे. 100 ग्रॅम सुकं खोबरंसुद्धा भाजून घेतलं. मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचं. 100 ग्रॅम यामध्ये खजूर घातली, तीही भरडसर वाटून घेतली. आता 100 ग्रॅम फुटाणे घेतलेत, बारीक पावडर तयार करून घ्यायची. 3 मोठे चमचे तुपात 1-2 मिनटं चांगली भाजून घेतली. त्यानंतर आता यामध्ये वाटलेली सर्व भरड टाकून 2-3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाक तयार करून घेऊयात. 200 ग्रॅम खडी साखर घेतली आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून चिकट स्वरूपाचा इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. काळी मिरी पावडर आणि जायफळ घातली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तयार केलेला पाक आता ह्या कोमट मिश्रणामध्ये घालून एकजीव करून घ्यायचं आणि याच्या आता लाडू वळवून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये होणारी डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या आजारांवर हे लाडू खूप गुणकारी ठरतात. रोज एक लाडू खायचा. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकतात. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.